घरामधील ही वस्तू वापरा, पाल, उंदीर आणि कॉक्रोच कायमचे तुमच्या घरामधून निघून जातील। पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही तुम्हाला अनावश्यक कीटक दिसणार नाहीत। एकदा करून बघा, कारण की खूप जास्त त्रास होतो। उंदीर, पाली किंवा कॉक्रोच असल्यानंतर किळसवाणं वाटतं, अगदी अन्नपदार्थात पडण्याची भीती असते, विषबाधा होण्याची भीती असते आणि खूप जास्त यामुळे हे म्हणजे रोगराई देखील पसरण्याची भीती असते। त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे आणि कोणतंही औषध, केमिकल असं आपल्याला काहीच वापरायचं नाही। घरातील बेसिक 1-2-3 वस्तू वापरणार आहोत आणि त्यासोबतच एकही रुपया खर्च होणार नाही। फक्त 5 मिनिट याला वापरून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे बघू शकता मी घेतलेलं आहे कारलं। थोडं पिकलेलंच कारलं घ्यायचं, म्हणजे अगदी हिरवगार कारलं घ्यायचं नाही। जसं आता हे तुम्ही कारलं बघितलं, यावरती थोडे पिवळे डाग होतच होते, म्हणजे हे पिकायला सुरुवात झालीच होती। यापेक्षा जास्त पिकलेलं असेल, लालसर झालेलं असेल तर ते देखील कारलं तुम्ही घेऊ शकता, पण पूर्ण कच्चं घ्यायचं नाही। आता बघा, कारलं इथे मी अर्ध वापरत आहे। तुम्हाला हे किती वापरायचं आहे, कमी जास्त अगदी तुमच्यानुसार तुम्ही घेतलं तरी चालतं। तुमच्यानुसार तुम्ही याला बनवू शकता। अजून मोजमाप असं काही नाही, ढोबळ मानाने घ्या। पण या सर्व गोष्टी मी ज्या घेतलेल्या आहेत त्या आवश्यक आहेत, अजिबात स्किप करू नका। आणि डिटेलमध्ये कसं वापरायचं काय ते आपण बघणारच आहोत। तर बघू शकता, कारलं मी असं थोडं कट करून घेतलेलं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं कट करायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतरनं हे कारलं आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे कसं हे आपल्याला बारीक करायचं आहे, याचा ज्यूस करायचा आहे। तर वाटलंच तर तुम्ही याला असंच फिरवलं तरी चालतं आणि बारीक होत नसेल तर यामध्ये पाणी टाकून याला फिरवून घ्या, म्हणजे कसं व्यवस्थित हे फिरेल। आणि नाहीतरी आपल्याला हे थोडंसं लिक्विडच करायचं आहे तर पाणी टाकलं तरी चालतं। तर बघा, असं मी पाणी टाकलेलं आहे। आता चांगलं याचा आपण होईल तेवढं बारीक असा ज्यूस करून घेऊ, की पेस्ट बनवली तरी चालतं। तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता। मी साधारण यामध्ये ना अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। अर्धा कप पाणी टाकून मला चांगलं व्यवस्थित असा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना आपल्याला हे काढायचं आहे एका वाटीमध्ये। आता जास्त हे बारीक झालेलं नाही, पण तरीही चालतं, कारण की आपल्याला याचा जसं कारल्याचा पूर्ण अर्क हवा आहे आणि याला आपण जसं पातळ याचं लिक्विड आहे तर ते देखील वापरणार आहोत आणि यामध्ये राहिलेला मोठा भाग तो देखील वापरणार आहोत, त्यामुळे तो वेस्ट जाणार नाही। आणि त्यानंतर आता एका वाटीमध्ये याला पूर्ण काढून घेतलं आणि इथे दुसऱ्या वाटीमध्ये मी घेतलेले आहे कडुलिंबाची पानं। त्याला देखील मी कडुलिंबाच्या पानाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, पाणी टाकलं आणि चांगलं फिरवून त्याचा ज्यूस करून घेतला। त्याचा अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं। बघू शकता, अगदी फाईन पेस्ट तयार होतो। थोडंसं पातळ करायचं असेल असं केलं तरी चालतं। आता कारल्याचा ज्यूस आणि कडुलिंबाचा ज्यूस तयार आहे, तर याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळणी घ्या आणि एका गाळणीमध्ये टाकून, अगोदर बघा मी इथे ना कडुलिंबाचा ज्यूस पूर्ण असा टाकून याला म्हणजे गाळून काढणार आहे। याचा जो मोठा भाग आहे, याची जी पेस्ट आहे ना ती फेकून द्यायची नाही, ती आपल्याला वापरायची आहे। याला आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरून दाखवणार आहोत। तर आता पेस्ट एका वाटीमध्ये काढली। आता कारल्याचा ज्यूसही आपण गाळून घेऊयात आणि जो मोठा मोठा भाग आहे यामध्ये कारल्याचा, तो आपल्याला परत आपण कडुलिंबाची जी पेस्ट टाकलेली आहे ना त्याच वाटीमध्ये टाकायचा आहे। म्हणजे लिक्विड कडुलिंबाचं आणि कारल्याचा ज्यूस हे असं एकत्र केलं आणि त्याची पेस्ट कारल्याची आणि कडुलिंबाची ती एकत्र केली। आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव झालं पाहिजे। अगदी बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कडुलिंबाची पानं खूप सहज मिळतात, फ्रेश मिळतात आणि त्यासोबतच आता कारलं देखील आपण आणतोच आणि अगदी अर्धच कारलं लागणार आहे, त्यामुळे नक्की वापरा। त्यानंतर आपल्याला इथे मीठ लागणार आहे। 1 चमचा मीठ आपण टाकलेला आहे लिक्विडमध्ये आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे आपण या पेस्टमध्ये। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूरची वडी मी बारीक करून घेतली होती पावडर। 2 वड्या कापूरच्या बारीक करून घेतल्या, त्यातील अर्धी वडी टाकली मी पावडरमध्ये आणि अर्धी पेस्टमध्ये टाकायची आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं। आता इथे ना हे एकजीव झालं पाहिजे। लिक्विडमध्ये तर हे लगेचच विरघळेल, मिक्स होईल, पण ही जी पेस्ट आहे ना पेस्टमध्ये हे पूर्ण जसं आता मीठ टाकलं आपण किंवा कापूर टाकला तर ते मिक्स झालं पाहिजे। कापूर आपल्या घरामध्ये ना कीटक घालवण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे। घरामध्ये फ्रेश अगदी म्हणजे त्याचा वास देखील खूप छान येतो, फ्रेश असं फील होतं, पॉझिटिव्हिटी म्हणजे जाणवते। आणि त्यासोबतच बघा, कापूरनं दुर्गंधी घरामध्ये घालवण्यासाठी देखील खूप जास्त कामी येतो, त्यामुळे नक्की वापरा। त्यानंतर ना आता इथे मी घेतलेला आहे बोरिक पावडर। मेडिकलच्या दुकानामध्ये तरी सहज बोरिक पावडर मिळतं, अगदी स्वस्तात 10 रुपयाला भरपूर असं येतं। किंवा तुमच्याकडे जर घरामध्ये धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून पावडर आणलेलं असेल, ते पावडर जरी घेतलं तरी चालतं। 2 चमचे पावडर मी पेस्टमध्ये टाकलेली आहे। कोणत्याही ब्रँडची तुम्ही इथे घेतली पावडर, बोरिक पावडर तरी चालतं। इथे बोरिक पावडर 2 चमचे मी पेस्टमध्ये टाकली, 1 चमचा लिक्विडमध्ये टाकली। त्यानंतर चांगलं मिक्स करायचं। पेस्टमध्ये तर ही चांगली मिक्स झालीच पाहिजे, त्यासोबतच
लिक्विडमध्ये देखील पूर्ण विरघळेपर्यंत बोरिक पावडर आपल्याला हलवून घ्यायची आहे, मिक्स करायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। गव्हाचं घ्या, बेसन पीठ घ्या, कोणतंही पीठ तुम्ही इथे मैदा असं काही वापरू शकता। 2 चमचे पीठ मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं आणि ते मी पेस्टमध्ये टाकलेलं आहे। लिक्विडमध्ये गव्हाचं पीठ टाकायचं नाही, कोणतंच पीठ टाकायचं नाही लिक्विडमध्ये, फक्त पेस्टमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। आता या दोन्हीपैकी एक जरी उपाय केला तरी चालतो, पण जेव्हा आपण याची पेस्ट बनवतो, लिक्विड बनवतो ज्यूस, तर त्यावेळेस त्याचा जो खालचा भाग आहे तो निघतो। जसं आता ही पेस्ट निघाली कडुलिंबाच्या पानाची किंवा कारल्याची, तर ती निघतेच। त्यामुळे दोन्ही उपाय मी नेहमी करते, म्हणजे जास्त करण्याची गरज पडत नाही, पण अधूनमधून केलं ना कसं जे कॉक्रोच एखाद 2 कट दिसले किंवा पाल एखादी घरामध्ये येण्याची शक्यता जी असते ते पूर्णपणे शक्यता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये एकही पाल दिसत नाही, कॉक्रोच दिसत नाही। त्यासोबतच घरामध्ये तुमचा जर उंदीर असेल, घूस असेल, तर त्यांना घालवण्यासाठी देखील याचा फायदा होतो। आता यामध्ये पीठ टाकून चांगलं मी मिक्स केलं आणि त्याचे असे गोळे तयार करायचे, छोटे मोठे जसे होतील तसे। यामध्ये अजून पीठ बसत असेल तर टाकू शकता, काहीच हरकत नाही, पातळ झालं नाही पाहिजे, असे गोळे थोडेसे आपल्याला करता आले पाहिजेत। त्यानंतर स्प्रे बॉटल घेतली, स्प्रे बॉटलमध्ये अगोदरच मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे अर्धा ग्लास ज्यूस मी परत यामध्ये टाकत आहे याला डायल्यूट करण्यासाठी। याला कधीही डायल्यूट करून वापरा, म्हणजे 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये ते टाकायचं, जसं अर्धा ग्लास ज्यूस आणि अर्धा ग्लास पाणी हे असं डायल्यूट करण्याचं मिश्रण रेशो ठेवायचा। आता स्प्रे बॉटलमध्ये आपण हे लिक्विड भरलेलं आहे। अगोदर हे गोळे कसे वापरायचे, कुठे ठेवायचे ते बघूयात। आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला पाली, कॉक्रोच आणि उंदीर नको असतील ना, तर घरामध्ये स्वच्छता ठेवायला सुरुवात करा आणि अगदी 6 महिन्यात एकदा जरी हा उपाय केला ना, तरी घरामध्ये अगदी वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये काहीच अशी समस्या येणार नाही। घरामध्ये जिकडे तुम्हाला वाटतं की कॉक्रोच आहेत, पाली येतात किंवा उंदीर कुठे आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला कान्याकोपऱ्यामध्ये हे ठेवायचं आहे। ट्रॉली असतील, काही अडगळीचं सामान ठेवलेलं असेल, कचरा जिथे ठेवता, गॅसच्या तिथे, आपल्याला तिथे हे गोळे ठेवायचेच आहेत आणि संध्याकाळच्या वेळी ठेवा। त्यासोबतच कुठे गावाला जाणार असाल म्हणजे गावाला जाण्याच्या अगोदर हे घरामध्ये ठेवा, म्हणजे कसं घरामध्ये काय शांतता असली की काही जे उंदीर असतात, पाली किंवा कॉक्रोच बाहेर निघतात आणि ते याला खातील आणि आपल्याला रिझल्ट मिळेल। खूप जास्त फायदा होतो। अगदी लहान मुलांपासून थोडं दूर ठेवा, पण कोणतंही क्रीम नाही यामध्ये किंवा कोणती केमिकल नाही, स्प्रे नाही, अगदी घरगुती उपाय आहे। 100% रिझल्ट मिळणार, खर्च तर नाहीच नाही आणि दररोज करण्याची गरज नाही। एकदा करून ठेवा आणि वर्षानुवर्ष अधूनमधून याला वापरायचं असेल तरी वापरू शकता। आता यानंतर स्प्रे देखील आपण घरामध्ये जिथे गोळे ठेवायचे नाहीत त्या ठिकाणी स्प्रे करा। खिडकी, दरवाजे, टॉयलेट, बाथरूम अशा ठिकाणी स्प्रे करा जिथे तुम्हाला पाल जाणवते किंवा कॉक्रोच आहेत असं वाटतं, उंदीर येण्याची काही ठिकाणं असतील तिथे स्प्रे करा, म्हणजे कसं कधीच तिथे तुम्हाला ते अनावश्यक कीटक दिसणार नाहीत। बऱ्याच जणांना याची भीती वाटते, पण घरामध्ये याला स्प्रे जर केलं ना तर तुम्हाला कुठेच पाल दिसणार नाही, उंदीर दिसणार नाही किंवा कॉक्रोच दिसणार नाहीत। नक्की ट्राय करा। या संबंधित काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका।